पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर विधान भवनामध्ये मुख्यमंत्र्यांचा बाईकवरून प्रवास, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आणि सुनेत्रा पवार यांचा ईव्हीमधून प्रवास, तर टीका करणाऱ्या विरोधकांनी प्रगल्भ होण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा देखील बसनं प्रवास, पालखी मार्गाच्या रखडलेल्या कामाची पाहणी, 6 महिन्यामध्ये मार्ग पूर्ण होण्याचा गडकरींना विश्वास. विधान परिषदेमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या 10 आमदारांचा शपथविधी, भाजपचे 6, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचा 1 आणि महाविकास आघाडीच्या एका आमदारांनी घेतली शपथ. राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावरती भाजपचे आरोप, 22 वर्षांमध्ये 54 परदेश दौऱ्यांवरती 60 कोटींचा खर्च, राहुल गांधींना कोणाचं फंडिंग, भाजपच्या संबित पात्रांचा सवाल. व्ही.डी. सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री, केरळ विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या 10 दिवसांनंतर काँग्रेसकडून व्ही.डी. सतीशन यांच्या नावाची घोषणा. पुण्यामधील उषा किरण रुग्णालयामध्ये बॉम्ब आढळल्यामुळे खळबळ, पोलिसांकडून नियंत्रित स्फोट करत वस्तू निकामी, तर पुण्यामध्ये आढळलेली वस्तू बॉम्ब असल्याची मुख्यमंत्र्यांकडून पुष्टी, घातपाताचा देखील संशय व्यक्त. नीट पेपरफुटीच्या प्रकरणी पुण्यामधून आणखी एक जण ताब्यात, आतापर्यंत देशभरामधून सीबीआयकडून 6 आरोपींना अटक, नाशिकमधून शुभम खैरनार, अहिल्यानगरमधून धनंजय लोखंडेला अटक, खैरनारच्या भावाला देखील चौकशी करून सोडलं. केंद्र सरकारची साखर निर्यातीवरती तातडीची बंदी, 30 सप्टेंबरपर्यंत बंदीची अधिसूचना जारी, देशांतर्गत बाजारामध्ये किमती नियंत्रित ठेवण्यासाठी निर्यात रोखली. उत्तर प्रदेशातील 30 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा कहर, 101 जणांचा मृत्यू, प्रयागराजमध्ये सर्वाधिक 21 जणांचा मृत्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.